जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथील जिवडे परिवार आणि इंदेवाडी येथील बारहाते परिवारानं अवाढव्य खर्च न करता साखरपुड्यातच साध्या पद्धतीनं विवाह करण्याचा निर्णय घेत हा विवाह सोहळा उत्साहात पार पाडलाय। पाहुयात याविषयीचं सविस्तर वृत्त। बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथील जिवडे परिवार आणि इंदेवाडी येथील बारहाते परिवारानं हा ऐतिहासिक निर्णय घेऊन पैसा असतानाही साध्या पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं। नको त्या ठिकाणी पैसा खर्च करणं, वेळेची बचत हे सर्व बघता दोन्ही परिवारानं एकत्रित येऊन आपापल्या साध्या पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं। आजची महागाई आणि धकाधकीचं जीवन बघता साधा विवाह सोहळा ही काळाची गरज बनली आहे। देव पिंपळगाव येथील वधू अश्विनी जिवडे आणि इंदेवाडी येथील रामेश्वर बारहाते यांचा विवाह पार पडला। हा विवाह मुलीचे काका बंडू जिवडे आणि मुलाचे काका बाबूराव बारहाते यांच्या पुढाकारानं आणि देव पिंपळगाव येथील सरपंच नानासाहेब ननवरे आणि माजी सरपंच तुकाराम ननवरे यांच्या सहकार्यानं पार पडला। श्रीमंत परिवारानं साध्या पद्धतीनं विवाह सोहळ्यात लग्न लावून समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित केलाय। यामुळे या परिवारांचे पाहुणे मंडळी आणि पंचक्रोशीतील नागरिकांमधून मोठं कौतुक होत आहे। इतर परिवाराने देखील त्यांचा आदर्श घेऊन अशा लग्न सोहळ्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं ठरलंय। आज आम्ही गावामध्ये जिवडे परिवार आणि बारहाते परिवार यांचा जो विवाह घडून आणला त्यामध्ये त्यांनी मान दिला आणि समाजामध्ये एक परिवर्तन घडून आणण्याचा जो प्रयत्न केला त्याला त्याच्यात यश आलं। आणि खरं म्हणजे ते त्यांची कुवत होती खर्च करण्याची, पण समाजात काहीतरी नवीन घडावं, आपल्यापासून सुरुवात व्हावी हा त्यांनी दृष्टिकोन अवलंबला आणि त्या दृष्टिकोनातूनच आजचा विवाह पार पडला। त्याच्यामुळं मी त्यांना या शुभविवाह प्रसंगी आमचे आदरणीय भाऊजी बारहाते पाटील हे कुंकाच्या निमित्तानं आमच्या घरी आले होते। आमच्या गावातील सरपंच आजी माजी आणि सर्वांच्या प्रेरणेने एक कुंकुटिळ्यामध्येच आपण हा शुभविवाह उरकून टाकू, कशाला अनावश्यक खर्च करता, या बाबीला आम्ही सर्व कुटुंबांना मान्यता देऊन एक समाजापुढं आदर्श कसा घडवायचा आणि तो बी आपल्यापासूनच सुरुवात करायची, याच्यासाठी हा एक आम्ही शुभविवाह पार। देव पिंपळगाव आणि बारहाते परिवार इंदेवाडी या दोन सहकुटुंब आणि या दोन्ही कुटुंबांनी कुंकुटिळ्याच्या कार्यक्रमामध्ये जसं लग्नाची तयारी पुढे होती, पण याला आपण फाटा द्यायचा आणि दोन्ही कुटुंबांनी सामावून घेतलं। मी आमचे गावचे सरपंच नानाभाऊ बंडूसाहेब आणि बारहाते भाऊजी यांना आम्ही बसलो आणि चर्चा केली। त्या चर्चेमधून आम्हाला यश आलं आणि असेच कार्यक्रम गावचे पुढे घडत जावो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना बुद्धी देवो असं NDTV आम्हाला त्यांनी म्हणजे सहकार्य केलं आणि आम्हाला खूप काही मोलाचं सहकार्य आम्ही त्यांना म्हणजे सगळ्यांना लोकांना देऊ। म्हणून मी सर्व समाजाला अशी विनंती करतो की त्यांनी कुंकाटिळ्याच्या कार्यक्रमामध्येच सगळा कार्यक्रम उरकून घ्यावा आणि समाजाला एक नवीन धडा किंवा प्रशिक्षण या माध्यमातून मिळावं। प्रतिनिधी किशोर शिरसाटसह कॅमेरामन प्रभाकर पवार, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।